श्री स्वामी समर्थ मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा ब्लॉग खूप मस्त असणार आहे, कारण आमचे यूट्यूब आणि इंस्टाग्रामला दोन्ही चॅनलला 50,000 कंप्लीट झालेले आहेत। आधी यूट्यूबचे झाले, नंतर इंस्टाग्रामचे झालेले आहेत आता। तर आज मस्त असं 50,000चे सेलिब्रेशन आहे, दोन्ही पण आपल्या इंस्टाग्राम आणि यूट्यूबच्या चॅनलचं। तर मी खूप जास्त खुश आहे, हे तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे। तुमचा सपोर्ट नसला तर काही शक्य नसलं असतं। तर आज मी माझ्या आयुष्यातला खूप आनंदाचा दिवस आहे, तेच आज आम्ही 50,000 सेलिब्रेशन करणार आहे। तर ते तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे। तर व्हिडिओ खूप मस्त होणार आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग चंबू कुठे जायचं पिलो? बाहेर जायचंय? बाहेर कुठं? हा फिरायला? पार्टी बर ठीक आहे। हो चला। हा घरातून निघालो की त्या दिवशी संकट चतुर्थी होती आणि वाटेतच गणपतीचं सुंदर असं मंदिर होतं। हे प्रसिद्ध मंदिर दर्शन घेतलं आणि लगेच आम्ही इथं केक बेकरी शॉपवर आलो केक घेण्यासाठी। तर इतके काही तर विशेष केक नव्हते आणि आम्ही आधी प्लॅनिंग पण नव्हती, म्हणून तितका काही विशेष केक भेटला नाही। जे आहे ते घेतला, म्हटलं लांब जाईपर्यंत जवळच घेऊ। जर 100 केक झालं ना तर आधी ठरूनच आपण छान आपण सेलिब्रेशनचं नियोजन करून केक ते करू शकतो। पण घेतला आम्ही जसा आहे तसा इथून केक। तर इथले ते केकवाले भाई म्हणजे ते 50 के झाले म्हटल्यावर खूप मोठी गोष्ट आहे, तर मला खूप आनंद होत होता। मग तिथून आम्ही 50 केचं तिथून नाव टाकून घेतलं। म्हणजे तिथं त्याचं स्टिकर तर नाही आहे त्यांच्याजवळ, पण मला वाटू लागलं स्टिकरच असावं, कारण छान वाटतं ते फोटोमध्ये पण जे आहे ते लिहूनच आम्ही घेतला केक इथं। ते शंभूची गडबड होती, हे दे ते दे, ते न जाऊस तर केक पण खराब करते, कारण की खूप त्या केकच्या मागं लागला होता। तिथून मग आता आम्ही निघालो हॉटेलवर जाण्यासाठी। म्हटलं आता बाहेरच आपण जेवण पण करू आणि सेलिब्रेशन पण करूया। तर तिथून आलो होता आम्ही हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी। आता जेवणाचा पण टाईम झाला आणि खूप भूक पण नाही होती। तर शंभू आल्या मला इथं खेळ दिसला हॉटेलमध्ये। त्याला दिसल्या डायरेक्ट पळायला लागला आणि खेळायला लागला बघा। किती मस्त खेळ होता, इथं सगळेच खेळ होते। त्याला खूप मस्त वाटत होतं, कारण एनी टाईम घरात असते ना, त्याला खूप मस्त वाटत होतं। तिकडे जेवायला सुद्धा येत नव्हतं, बळत त्याला नेलं। हे तर खूप मस्त त्याला वाटत होतं बघा। तिथून आता लगेच आता मी म्हटलं आधी जेवण करा। तर कसं लागलं रे? कुठं रे बाबा? असं बसू शकतो बरं की? अरे बस वाटत शंभू काय खाणार तू? हा आईस्क्रीम नाही, रबडी आहे रबडी रबडी आहे रबडी। मम्मीला दे ना। जेवण केलं आणि म्हटलं थोडंसं शंभू बरोबर खेळावं। तर शंभूनं मलाच झोक्यामध्ये बसवलाय ना, आपण झोके द्यायलाय बघा। लेकरं काय करतील याचा अंदाजच नाही। ते उचलं ना इतका जड आहे, पण तरी पण मला झोके द्यायलाय आणि बस बस म्हणते, बस तू खेळ। ह्या झोक्यात बसल्यावर खूप मस्त वाटलं बरं का, खरंच मस्त हे पाळणं आहे। नंतर शंभूच्या पप्पानं शंभूला पण पाळण्यात बसवलं आणि आम्हाला झोका पण देत होते आणि व्हिडिओ पण घेत होते बरं का। ह्या पाळण्यामध्ये खूप मस्त वाटत होतं आणि लहानपणीचीच आठवण आली मला। तर आता काय थोडी मजा करून घेतली आणि लगेच केक कटिंगला सुरुवात केली। तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ माझ्यासाठी आणि आमच्या कुटुंबासाठी खूप इमोशनल आहे। जेव्हा मी पहिल्यांदा कॅमेरा समोर उभी राहिले होते तेव्हा वाटलं नव्हतं इतक्या कमी वेळात तुमचं इतकं अपाट प्रेम मिळेल। आज यूट्यूब आणि इंस्टाग्राम या दोन्ही प्लॅटफॉर्मवर आपली 50,000ची फॅमिली पूर्ण झाली आहे। हा फक्त एक आकडा नाहीये, तर गेल्या काही महिन्याच्या मेहनतीचं आणि तुमच्या विश्वासाचं फळ आहे। आजचा हा केक कापताना मनामध्ये खूप आठवणी आहेत। ती पहिली रेसिपी, तुमची पहिली कमेंट आणि प्रत्येक छोटा मोठा टप्पा। हा केक कापून आम्ही एकमेकाचं तोंड तर गोड केलं, पण खरं सांगू हा गोडवा तुमच्या प्रेमामुळे आला आहे।
घरातल्याच्या गंभीर साथीमुळे आणि तुमच्यासारख्या प्रेक्षकाच्या पाठिंबामुळेच आजी दुर्गा इथपर्यंत पोहोचू शकली आहे. हा आनंद साजरा करताना मला तुम्हाला इतकं सांगायचं आहे की हा तर फक्त प्रवास सुरू झाला आहे. अजून खूप मोठे टप्पे आपल्याला एकत्र गाठायचे आहेत. असंच प्रेम, असाच आशीर्वाद आणि अशीच सोबत कायम राहू द्या. तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. हो, घरी गेलं का? चला आता, उशीर झाला. उशिरा पटन शंभू चालायचं. तर आताच आम्ही 50Kचं सेलिब्रेशन करून घरी आलेलो आहोत. खूप जास्त टाइम झालेला आहे आता. तर आजचा हे सेलिब्रेशनचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तर पुन्हा एकदा तुमचं खूप खूप धन्यवाद देते मी तुम्हाला सगळ्यांना. तुमच्याशिवाय काहीच शक्य नव्हते. तर आजचा हे ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया असाच नवीन ब्लॉग घेऊन किंवा रेसिपी घेऊन. धन्यवाद.